विविध मागण्यांसाठी राज्यभरातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी 4 डिसेंबरपासून संपावर आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्यानं संतप्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा काढला. आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महावीर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. 1 महिन्याचा कालावधी झाला तरीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारनं अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला. हा मोर्चा जिल्हा परिषदेवर आल्यानंतर या ठिकाणी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जे कर्मचारी 2-3 महिन्यांपूर्वी सेवेत रुजू झालेत आणि या संपात सहभागी झालेत अशा कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून कामावर हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्यात. मात्र सरकार नोटीस पाठवून दडपशाही करत असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. आजच्या मोर्चावेळी युनियनच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनाकडे या नोटीसना सामुदायिकरित्या कायदेशीर उत्तर देण्यात आलं. मोर्चात शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, माधुरी जाधव, शोभा महाडिक, अर्चना कांबळे, जयश्री पवार यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.